कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबप गावाने विधवांच्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देत समाजात मानसन्मान मिळवून दिलाय। त्यामुळे गावाचा नावलौकिक राज्यातच नव्हे तर देश पातळीवर पोहोचला आहे। देशातील प्रसिद्ध मासिकांनी त्याची दखल घेतली आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी केले। ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत पार पडलेल्या ग्रामसभेत बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडली। यावेळी अंबप गर्ल्स हायस्कूल आणि अंबप हायस्कूलच्या विद्यार्थिनी यांनी पथनाट्य सादर केले। सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपसरपंच आसिफ मुल्ला म्हणाले की अंबपच्या ग्रामस्थांनी बदलाची वाट न पाहता स्वतःहून बदल घडवण्यासाठी एकत्र यावे। माजी सरपंच संपत कांबळे यांनी प्रास्ताविकेत ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असे मत मांडले। माजी उपसरपंच आणि सह्याद्री शिक्षण समूहाचे प्रमुख संस्थापक राजेंद्र माने यांनी आभार मानले। यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, गट विकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी एस कटारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर अंबप गावचा नागरिक म्हणून मला अतिशय आनंद होतोय, परंतु आज जिल्हा परिषद शिवसाहेब मी आज 2 तास त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्या गावाविषयी बरोबर असं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचं असं मत आहे की अंबप गाव हे राज्यामध्ये देशामध्ये पहिलं आलंच पाहिजे। आपल्याला मोठा आत्मविश्वास पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा अधिकारी आज आपल्याला आत्मविश्वास देत आहेत। कोरको साहेब धन्यवाद। अशाच प्रकारचा सहकारी आशीर्वाद शुभारंभ आज अंबप मध्ये होत आहे। त्याच्यामध्ये उपस्थित माझे सहकारी डेप्युटी सीईओ व्हीपी उगले साहेब, बीडीओ शबाना मोकाशी मॅडम, विस्तार अधिकारी कटारे साहेब, त्यानंतर माझ्या समोर प्रशिक्षणार्थी व्हिडिओ पण आहेत, त्यानंतर सीएम फेलो अंकित। इतकी सुंदर गावांचा लोकनियुक्त सरपंच आता VC द्वारे कनेक्टेड आहे। दीप्तीताई माने मॅडम, उपसरपंच आशिष मुल्लाजी, तंटमुक्त अध्यक्ष संतोष उंटेजी, त्यानंतर पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाडजी, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, सगळं माझ्या माहितीप्रमाणे सगळं माजी सरपंच आणि सदस्य आलेली आहेत। त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी कांबळेजी, त्यानंतर पत्रकार, विद्यार्थी, त्यानंतर इतकी प्रगतिशील गावांच्या रहिवासी आणि माझा अंबप परिवार, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम प्रस्तावना करताना एक विषय चांगल्या पद्धतीने प्रस्तावना झाला, पण प्रस्तावना करताना एक विषय फक्त माझी सदस्य सरपंच साहेबांनी बोलले होते की अंबप राज्यात नाव आलेली आहेत, म्हणून मी थोडा करेक्ट करतो, राज्यात नाही देशात तुमचं नाव आहे। किती लोकांना हा विषय माहिती आहे मला माहिती नाही, पण इंडिया टुडे म्हणून एक मॅगझिन मध्ये तुमच्या पूर्ण तुम्ही ते विधवा महिलांना तुम्ही जे काय आता तुम्ही कल्चरल तोडून तुम्ही काय प्रगतिशील काम केलेली आहे त्याचा उल्लेख इंडिया टुडे मध्ये झालेली आहे। हा विषय तुम्हाला माहिती असेल, पण इंडिया टुडेच्या बद्दल थोडक्यात बोलतो। ते पूर्ण देशामध्ये हायेस्ट सबस्क्रायबर असणारा, हायेस्ट विक्री असणारा, हायेस्ट वाचक असणारा मॅगझिन आहे इंडिया टुडे। आणि अशा पद्धतीने एक मॅगझिन मध्ये एक पूर्ण आर्टिकल तुमच्या गावाच्या बद्दल आलेली आहे आणि अशा पद्धतीने गावामध्ये इतकी सुंदर कार्यक्रमाला मला सहभाग झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे आणि मला बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। आणि यापैकी किती लोकांनी आमच्या जिल्हा कार्यक्रमाला अटेंड केलं? फक्त एकच अटेंड केलं, त्यामुळे त्याच भाषण मी इथे रिपीट केलं तरी काही चूक होणार नाहीये। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।